नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अगदी कमी कष्टात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बनणारं अतिशय चविष्ट असं दुधी भोपळ्याचे थालीपीठ. सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता किंवा मग रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलेच काय, घरातली मोठी माणसे देखील दुधी भोपळा खायला नको म्हणतात. मग तो त्यांच्या पोटात कसा घालायचा याचा हा एकदम सोपा पर्याय आहे. हे थालीपीठ आतून एकदम मऊ खुसखुशीत होतं आणि बाहेरून मस्त कुरकुरीत सुद्धा बनतं. लहानपणापासूनच आपल्याला हा भोपळा म्हटलं की नको वाटतं. मग तुम्ही हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ एकदा नक्की करा आणि मग दुधी भोपळा घरात दर आठवड्याला नक्की येईल. चला तर मग ह्या थालीपीठची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे मीडियम आकाराचा असा भोपळा आणायचा आहे. भोपळा शक्यतो ताजा असावा आणि कोवळा भोपळा तर आपल्याला अजिबातच वापरायचा नाहीये, पण आपल्याला निबर झालेला खूप दिवसांचा असा झालेला भोपळा पण वापरायचा नाहीये. जो भोपळा निबार असतो त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि कोवळ्या भोपळ्याला चव नसते. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही भोपळे न वापरता मीडियम आकाराचा असा भोपळा बघून घ्यायचा आहे. त्यानंतर भोपळा कट करून त्याची साल देखील बघायची आहे. जेव्हा तुम्ही भोपळा खरेदी करता तेव्हा भोपळ्याला वरनं थोडं नखाने दाबून बघायचं. जर इझिली आपलं नख जर त्या भोपळ्यात जात असेल, म्हणजेच त्याची साल जर पातळ सालीचा असेल तर तो भोपळा परफेक्ट असतो. आता इथे मी मीडियम आकाराचा आणि बऱ्यापैकी असा पातळ सालीचाच भोपळा बघून घेतला होता. आता हा मी साल न काढता मीडियम आकाराच्या खिसणीने खिसून घेणार आहे. अतिशय मोठी बिळं असलेल्या खिसणीने सुद्धा खिसायचं नाहीये, नाहीतर मग थालीपीठ व्यवस्थित बनत नाही, ते तुटले जातात. त्यामुळे आपण मीडियम आकाराची जी छिद्र असलेली खिसणी असते त्याने हा भोपळा खिसून घेणार आहोत. आणि अगदी जर तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही भोपळ्याची साल काढूनही तो खिसून घेऊ शकता. आता हा भोपळा मी सर्व बाजूंनी व्यवस्थित खिसून घेतलेला आहे आणि भोपळ्याच्या मध्ये जिथे बिया असतात तो भाग मी इथे न वापरता तो साईडला काढून टाकणार आहे. आता अशा पद्धतीने मी मीडियम आकाराचा एक भोपळा इथे खिसून घेतलेला आहे. आता मी या ठिकाणी थालीपीठासाठी एक हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, पाऊण चमचा ओवा आणि चवीनुसार साधारण 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि आपण हे मिक्सरला ओबडधोबड असं वाटून घेणार आहे. अगदीच गरज वाटली तुम्ही 1 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालू शकता. आता इथे आपलं हे हिरव्या मिरचीचं वाटण रेडी आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी ओबडधोबड असं हे वाटून घेतलंय. खूप बारीक फाईन अशी पेस्ट बनवून नाही घेतलेली. आता हे आपण असं साईडला ठेवून घेऊ आणि थालीपीठासाठी लागणारं परफेक्ट पिठाचं प्रमाण बघू. आता या खिसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठामुळे थालीपीठाला चवही छान येते आणि ते मऊ राहण्यास मदत होते. त्यानंतर यामध्ये पाव कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ थोडेसे कुरकुरीत होतात आणि थालीपीठाचा जो वरचा थर असतो तो छान क्रिस्पी होतो आणि थालीपीठ जरी थंड झालं तरी ते वातड होत नाही. आता यानंतर यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि छोटा चमचा किंवा मग पाव चमचा हळद घातलेली आहे. यानंतर आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण इथे भोपळ्यातलं पाणी अजिबातही काढून घेतलेलं नाहीये, त्यामुळे आधी पाणी घालण्याच्या आधी आपल्याला हे थोडंसं छान एकजीव करून घ्यायचंय. त्यामुळे आपल्याला पिठाचा आणि पाण्याचा दोघांचाही अंदाज येतो. आता हे मी छान सगळं एकजीव करून घेतलंय. आता यामध्येच मी
एक मोठा कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा घालणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर आणि एक मोठा कांदा आपल्याला इथे चौकोनी चिरून घेऊन तो घालून घ्यायचा आहे आणि हे घातल्यानंतर पण आपण एकदा मिक्स करणार आहोत. आता सर्वात शेवटी आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ते घालून घेणार आहोत. आता ही मी सुरुवातीला का नाही घातली, तर हिरव्या मिरच्या ह्या बऱ्यापैकी तिखट असतात आणि त्या जर सुरुवातीलाच आपण घालून घेतल्या तर पीठ मळताना बऱ्याच वेळा आपल्या बोटांची आग होते. त्यामुळे ही हिरव्या मिरचीची पेस्ट सगळ्यात शेवटी घालून घ्यायची. आता ही हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतली की आपल्याला किती पाणी लागतंय याचा अंदाज घेऊन आपण राहिलेलं पीठ हे मळून घेणार आहोत. आता मी थोडंसं पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये वापरलं आहे. त्यामुळे आपलं जे वाटलेलं मिश्रण होतं ते भांड्याला लागलेलं असतं ते सुद्धा वाया जात नाही. आता मी माझ्या अंदाजाने हे पीठ मळणार आहे. थालीपीठाचं पीठ हे आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ मळायचं आणि पीठ मळून झालं की लगेचच थालीपीठ करायला घ्यायचे. पीठ मळून अजिबातच हे साईडला ठेवायचं नाही, कारण थालीपीठाचं हे पीठ जे असतं ते जितका वेळ जसं होईल तसं ते पातळ होत जातं. आता आपलं हे पीठ व्यवस्थित इथे मळून रेडी आहे. आता आपण लगेचच थालीपीठ बनवण्याची तयारी करून घेऊ. आता मी गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तवा तापेपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊ. आता थालीपीठ थापण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, पोळपट घेतलेला आहे आणि इथे थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे किंवा मग कॉटनचा असा रुमाल घेतला तरी सुद्धा चालू शकतो. हा रुमाल स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ओला करून घ्यायचा. नंतर तो अशा पद्धतीने पोळपटावरती अंथरून घ्यायचा. आता एक मीडियम आकाराचा आपल्याला थालीपीठाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे. त्याला दोन्ही बाजूंनी छान पाणी लावून घ्यायचे आणि जिथे आपण थालीपीठ थापणार आहे तिथे सुद्धा थोडंसं पाणी घालून घ्यायचं, त्यामुळे थालीपीठ खाली चिकटत नाही. त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने आपल्याला हाताच्या बोटांच्या मदतीने थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये गरज वाटली की आपल्याला हात थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आहे. त्यामुळे काय होतं, हे थालीपीठाचं पीठ आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही. आपल्याला थालीपीठ खूपही पातळ थापायचं नाहीये, थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीच थापून घ्यायचं आहे. खूप जर तुम्ही पातळ थालीपीठ थापलं तर ते थोडंसं कडकही होतं आणि ते बऱ्याच वेळा मग त्या कपड्याला चिकटण्याची भीती असते. तसं मीडियम आकाराचं थालीपीठ मी इथे थापून घेतलेलं आहे. आता या थालीपीठाला आपल्याला बोटाच्या मदतीने थोडीशी छिद्र करून घ्यायची आहेत. त्यामुळे काय होतं, थालीपीठ जेव्हा आपण भाजतो तेव्हा ते सगळ्या बाजूंनी छान भाजलं जातं आणि मध्ये ते व्यवस्थित शिजलं सुद्धा जातं. आता आपला तवा एका साईडला तापला आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि नंतरनं मी दाखवतेय त्या पद्धतीने आपल्याला हा सुती कपडा अलगद उचलायचा आहे आणि तो अशा पद्धतीने तव्यावरती अलगद असा अंथरून घ्यायचा आहे. नंतरनं कोणत्याही एका बाजूने आपल्याला हा कपडा उचलायचा आहे आणि मग थालीपीठ हे तव्याला व्यवस्थित त्यामुळे लागलं जातं. आता आपलं थालीपीठ थोडंसं आपण त्याच्यावरचं पाणी जाईपर्यंत असंच ठेवायचं. त्यानंतर आपण झाकण ठेवून थालीपीठ एका बाजूने आधी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती सुरुवातीला थालीपीठ भाजायचं, नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, त्यामुळे ते आतल्या बाजूने व्यवस्थित शिजलंही जातं. गरज वाटली तर थालीपीठावरती तुम्ही जी आपण छिद्र केलीत त्यामध्ये थोडं थोडं तूप किंवा मग तेल सोडू शकता, त्यामुळे थालीपीठ मधल्या बाजूने छान खरपूस असं भाजलं जातं. आता झाकण ठेवून थालीपीठ साधारण एक अर्धा ते 1 मिनिट एका बाजूने भाजून घ्यायचं. नंतर झाकण काढून ते पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ते छान असं गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं थालीपीठ बनून रेडी आहे. हे सर्व करताना तुम्ही यावरती लोणी सुद्धा घालू शकता किंवा मग साजूक तूप घातलं तरी सुद्धा थालीपीठ खूप सुंदर लागतं.
तर अशा प्रकारे आपलं दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनून रेडी आहेत. हे दिसायला जेवढे आकर्षक दिसतायत तेवढेच चवीलाही अप्रतिम लागतात. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा मग अगदी शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. विशेषतः गरम थालीपीठावर थोडी लोणी किंवा मग साजूक तूप असेल तर मग काही विचारूच नका. मुलांच्या डब्यासाठी हा एक खूप पौष्टिक पर्याय आहे. तर तुम्हाला आपली ही आजची दुधी भोपळ्याच्या थालीपीठची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी स्नेहाज किचन स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.